ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. ग्रामायण सेवा गाथा या कार्यक्रमामध्ये मी ॲडव्होकेट जयश्री अलकरी आपल्या सर्वांचे स्वागत करते. खूप आवाज येत आहे. ग्रामायणनी या कोविडच्या संकटाचं संधीमध्ये रूपांतर करायचं ठरवलं आणि त्याच विचारातून ग्रामायणनी सेवा गाथा, ज्ञान गाथा आणि चिंतन गाथा हे कार्यक्रम आभासी माध्यमातून सुरू केले आणि या तिन्ही कार्यक्रमांमधून अनेक तज्ञांचे मार्गदर्शन, अनेक सेवा संस्थांचे आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, त्यांच्या कामाचं स्वरूप आपल्या सर्वांना या माध्यमातून बघायला मिळालं आणि हाच प्रेरक प्रवास आपण आज सुद्धा एका टप्प्यावरती नेतोय. आणि आजच्या या सेवागाथा कार्यक्रमामध्ये आपल्या अतिथी आहेत डॉक्टर प्रीती जोशी. डॉक्टर प्रीती जोशी यांनी MSc PhD पर्यंत शिक्षण घेतलं आहे. PhD त्यांनी बॉटनी विषयात नागपूर विद्यापीठामधून कंपोस्ट प्रक्रिया हा विषय विशेष करून घेऊन केलेला आहे. त्या सल्लागार स्त्री मुक्ती संघटना गोपुरी वर्धक येथे काम करत आहेत. 1987 पासून ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूर वर्धा इथून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. डॉक्टर तारक काटे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी कंपोस्टिंग या विषयावरती काम सुरू केलं. PhDच्या नंतर संस्थेच्या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन कंपोस्ट खत बनवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि अजूनही देत आहेत. 1993 पासून जैविक खत, जैविक शेती आणि जैविक परसबाग यांचे प्रचार आणि प्रसार गावागावात जाऊन त्या करत आहेत. ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र, खादी ग्रामोद्योग कमिशन, MGIRI वरंधा, धरामित्र, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर कम्युनिटी वेलफेअर इत्यादीच्या माध्यमातून त्या कार्य करत असतात. 2019 पासून स्त्री मुक्ती संघटना याच्यावर त्या काम करत आहेत. असं हे बहुआयामी व्यक्तित्व, सतत उद्योगरत असलेलं व्यक्तित्व आणि आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग कसा करता येईल ह्या प्रेरणेने काम करत असलेलं असं व्यक्तिमत्व डॉक्टर प्रीती जोशी आज आपल्याला लाभलेलं आहे. डॉक्टर प्रीती जोशी, मी ग्रामायण तर्फे आजचा आपला विषय आहे कचरा व्यवस्थापन. तर ह्या कचरा व्यवस्थापन या विषयावरती तज्ञ डॉक्टर प्रीती जोशी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. डॉक्टर प्रीती जोशी, आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात. नमस्कार, धन्यवाद ताई. सर्वप्रथम मी ग्रामायणचे खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी मला आपल्यासोबत माझे जे काही अनुभव आहे इतक्या वर्षांचे ते शेअर करण्याची, आपल्या सगळ्यांसोबत शेअर करण्याची संधी दिली. आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आपण सर्वांना मी प्रयत्न करत आहे की कमीत कमी वेळामध्ये माझा जो जीवन प्रवास आहे, आतापर्यंत मी जे काही काम केले आहे ते सगळं मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर जसं ताईंनी म्हटलं की जेव्हा मी MSc केलं तेव्हा मला असं वाटत होतं की आपण जे काही शिकलो आहे त्याचा फक्त उपयोग आपल्या नोकरीसाठी आणि आपल्या निर्वाहासाठी नसून तर त्याचा उपयोग जनसामान्यासाठी झाला पाहिजे. गरीबात गरीब लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. पण नेमकं काय करायचं हे कळलं नव्हतं, तेव्हा मला कळत नव्हतं. माझे वडील तेव्हा खादी ग्रामोद्योग कमिशन मध्ये वर्धेमध्ये होते, JBCRI मध्ये होते. तर मी त्यांच्यासाठी वर्धेला आली आणि इथे माझं मग त्यांच्या मार्फतून ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राला माझी भेट झाली आणि तिथे त्यांचं काम पाहून मला खूपच आनंद झाला, कारण ते ग्रामीण भागांसाठी ते संस्था काम करत होती. आणि तिथेच मी डॉक्टर तारक काटे यांच्या अंतर्गत कंपोस्टिंग शिकली आणि तिथूनच मी
फंजाईचं म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचं जैविक कंपोस्ट मध्ये काय योगदान आहे हा विषय निवडला पीएचडी साठी. आणि करीब जवळपास 2 वर्ष मी वर्धेला काम केलं आणि 2 वर्ष नागपूरला युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये काम करून माझं पीएचडीचं काम कम्प्लीट केलं. पण पीएचडी नंतर परत मला असं वाटायला लागलं की आता आपली पीएचडी काय फक्त लायब्ररी भूषवणार आहे की काही याचा उपयोग होईल. म्हणून मग मी परत वर्धेला आली आणि एक डीएसटीच्या माध्यमातून मला एक प्रोजेक्ट मिळाला. मी बायोडंग कंपोस्ट या विषयावर माझं पीएचडीचा अभ्यास केलं होतं. मग हे बायोडंग कंपोस्ट हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कचऱ्यापासून खत तयार करण्याची टेक्निक जी मी डेव्हलप केली आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून परत इथे वर्धेला आली आणि सीएसव्हीच्या माध्यमातून मी मग शेतकऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला डीएसटीच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जवळपास 5 गावांमध्ये आम्ही बायोडंग कंपोस्टचे ऑप्टिमायझेशनवर काम केलं. ते खूप यशस्वी झालं प्रयोग. सुरुवातीला पहिल्या वर्ष लोकांनी एक्सेप्ट नाही केलं, पण जेव्हा त्यांना त्याचे आपल्या पिकांवर परिणाम छान दिसले तेव्हा त्यांनी एक्सेप्ट केलं आणि ते काम चांगलं पुढे वाढलं. नंतर मग फक्त कंपोस्टच नाही, बरं नाही, अजून कंपोस्ट अतिरिक्त आपल्याला अजून काहीतरी सेंद्रिय शेती पण शिकायला पाहिजे. मग मी सीएससीच्या माध्यमातून आणि वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून सेंद्रिय शेती शिकली. आणि मग आम्ही राईज हा नेटवर्क त्या 1996 मध्ये होता, त्यांच्या माध्यमातून पूर्ण देशभरात आम्ही सेंद्रिय शेतीचं लोकांना ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं. मग त्याच्यानंतर 2000 सालामध्ये मी खादी ग्रामोद्योग आयोगशी जोडल्या गेली. मग तिथे त्यांनी बायोगॅस विभाग सोबत बायो मॅन्युअलला सुद्धा जोडलं होतं की कंपोस्टिंग सुद्धा आवश्यक आहे. बायोगॅस मध्ये स्लरी निघते पण स्लरीचं खत तयार होत नाहीये. मग त्यांना बायो मॅन्युअल इंडस्ट्रीला एक छोटी स्मॉल स्केल इंडस्ट्री कसं करू शकतो त्याला मान्यता देऊन मग त्यांचे सगळे जे स्टाफ होते की खादी ग्रामोद्योग कमिशनचे स्टाफ जे होते त्यांना पूर्ण देशभराच्या स्टाफला आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम दिलं. त्याच्यानंतर मी जवळपास 2002 मध्ये एमगिरीमध्ये आली, त्या खादी ग्रामोद्योग थ्रू एमगिरीमध्ये आली आणि मग इथे कंपोस्ट क्वालिटी कंट्रोल फील्ड ट्रायल याच्यावर विषयावर मी जवळपास 4 वर्ष काम केलं. तर कंपोस्टिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग हाच विषय मी प्रमोट करत होती, शेतकऱ्यांसोबत काम करत होती. पण तेव्हा लक्षात असं आलं की शेतकरी काही ऑर्गॅनिक फार्मिंग इतक्या लवकर एक्सेप्ट करत नाहीये. त्या काळामध्ये जेव्हा मी 93-94 मध्ये काम सुरू केलं तेव्हा तर लोक रासायनिक शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं ते समजत होते. मग आम्ही काय केलं की आम्ही मग महिलांसोबत संपर्क केला आणि महिलांना आम्ही परसबागेचं प्रशिक्षण दिलं. तर मी जवळपास 2006 मध्ये धरामित्र या संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथून मी परसबाग शिकली. आणि मग ते परसबाग आम्ही गावागावांमध्ये लोकांना शिकवलं, महिलांना शिकवलं. तिथे लक्षात आलं की महिलांचं हिमोग्लोबिन फार कमी आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे की पोषण आहाराची कमतरता आहे. मग आम्ही तिथे 4-5 गाव निवडले, आमगाव, जामनी, हिवरा, मसाळा हे गाव निवडले. तिथे आम्ही महिलांकडे प्रमोट करून ऑर्गॅनिक परसबाग, सेंद्रिय परसबागाची सुरुवात केली आणि त्याचे परिणाम खूप छान झाले. म्हणजे ज्या महिलांचं हिमोग्लोबिन अगदी 7-8-9 ग्राम पर्यंत होतं त्यांचं लगेचच एका वर्षामध्ये 10-11 ग्राम पर्यंत गेलं, 3 ग्राम पर्यंत त्याचं हिमोग्लोबिन वाढलं. तर हा प्रोजेक्ट आमचा इतका एन्करेजिंग होता आणि याचा लोकांमध्ये एक्सेप्टन्स खूप होता. म्हणजे सेंद्रिय शेती खूप लोकांना सांगून सुद्धा ते शेतकरी काही एक्सेप्ट करत नव्हते. की आपल्याला पीक कमी होईल, आपलं नुकसान होईल, सेंद्रिय रासायनिक खताशिवाय शेती होऊ शकत असं त्याची मान्यता होती. पण परसबागमध्ये काय होतं की हे आपल्याला जे काही परसबागमध्ये लागणार आहे ते आम्हाला स्वतःलाच खायचं आहे, त्याच्यासाठी ते विषमुक्त हवं आहे, त्याच्यामध्ये रासायनिक खत वगैरे करायचं नाही हे त्यांना सुद्धा माहिती होतं. आणि मग त्यांनी परसबाग ऑर्गॅनिक करायला सुरुवात केली. आणि जवळपास 2009 पासून आम्ही माझा जे संस्था आहे नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर कम्युनिटी वेलफेअर या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काही गावांमध्ये बिलकुल सायंटिफिक स्टडी केली की महिलांचं हिमोग्लोबिन पहिले किती आहे, मग परसबाग वाढल्यानंतर 3 महिन्यांमध्ये कशी वाढ. तर 3 महिन्यामध्येच परसबागचा जो भाजीपाला आहे, पालेथी जे काही हिरवा भाजीपाला त्यांनी खाल्ला तर 3 महिन्यामध्ये त्यांचं 1 ग्राम हिमोग्लोबिन वाढलं होतं. आणि हळूहळू मग आम्ही हे प्रकल्प वाढवलं. जवळपास 30 गावांमध्ये हे आम्ही काम सुरू केलं. सेलू, आर्वी आणि देवळी या 3 तालुक्यामध्ये काम सुरू केलं. तर असं लक्षात आलं की एका वर्षामध्ये 70 to 80% जे महिला होते ज्यांचं हिमोग्लोबिन 10 पेक्षा कमी होतं त्या सगळ्यांच्या महिलांचं हिमोग्लोबिन 10 आणि 11 ग्राम पर्यंत वाढलं. तर हे रिझल्ट खूप एन्करेजिंग होते. म्हणजे काही आमचे गाव जे आहे जसे आमगाव आहे, अंतरगाव आहे, मसाळा आहे, जामनी आहे, या गावांमध्ये हिवरा आहे, या गावामध्ये सुरुवातीला फक्त 10 ते 12% महिला आहे ते नॉर्मल हिमोग्लोबिन वाले होते, ते एनिमिक नव्हते. आणि बाकी 80-90% जे महिला होते ते सगळे एनिमिक होते. आणि आमच्या हे प्रोजेक्ट परसबागेचा प्रोजेक्ट झाल्यानंतर त्यांना
चांगलं हिरवं भाजीपाला, तर त्यांचं महिलांचं हिमोग्लोबिन वाढलं आणि गावरासारखे 100% महिला जे आम्ही तपासलं महिलांचं हिमोग्लोबिन 11-12 ग्राम झालं. तर याचा परिणाम हे झालं की त्यांना त्याच्यावर खूप विश्वास पटलं आणि मग ते सगळ्या लोकांनी परसबाग लावायला सुरुवात केली. कारण गावातल्या लोकांना इथं हे माहिती नव्हतं की आमचं हिमोग्लोबिन कमी आहे. दुसरं हे माहिती होतं की फक्त भाजीपाला खाल्यामुळे आमचं हिमोग्लोबिन वाढेल. आणि परसबागेमध्ये काय झालं की फक्त महिलाच हिमोग्लोबिन नाही वाढलं, तर पूर्ण कुटुंब सुद्धा पोषण वाढलं. जे लहान मुलं होते ते पोषणामध्ये ते नॉर्मल आले, काही किशोरवयीन मुले ते नॉर्मल मध्ये आले, काही महिलांची डिलिव्हरी चांगली झाली. या परवानगीचा पूर्ण कुटुंबाला खूप चांगला फायदा झाला. आणि हा जो 30 गावाचा प्रकल्प होता हा आमचा खूप सक्सेसफुल झाला. त्याच्यामुळे त्या सक्सेस पाहून एक मुंबईची एक संस्था आहे द सहायक ट्रस्ट, त्यांना असं वाटलं की हा प्रकल्प फक्त वर्धेपुरताच मर्यादित न राहून याचा पूर्ण देशभरात याचा प्रसार झाला पाहिजे. मग सहायक ट्रस्टच्या माध्यमातून त्या दिलनवाज वरियावा मॅडम जे आहे ते त्याचे मॅनेजिंग ट्रस्टी आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे वर्धेला एनिमिया फ्री विदर्भ फोरमची सुरुवात केली. आणि विदर्भातले जवळपास 18-19 संस्था निवडून, प्रत्येक जिल्ह्यातल्या एक संस्था 2 संस्था निवडून त्यांच्या माध्यमातून आम्ही परसबागेचा विकासचा कार्यक्रम सुरू केलं. सुरुवातीला 18 संस्थांसोबत जुळले होते. आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे जे सतीश गोगलवाड सर आहेत ते पण आमचे कोर ग्रुपचे मेंबर आहेत, त्यांची पण संस्था जुळली होती. बऱ्याच संस्थांनी हा प्रयोग केला आणि 2-3 वर्षानंतर हे जे संस्था जुळत गेले आणि संस्थेची संख्या वाढत गेली. आणि मला खूप आनंद आहे सांगताना की आता आमचा जो प्रकल्प आहे तो फक्त आता एनिमिया फ्री विदर्भ फोरमच नाही, तर एनिमिया फ्री इंडिया फोरम झाला आहे. आणि पूर्ण भारतामध्ये आता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून परसबागेचा विकास, हे ऑर्गॅनिक परसबागेचा विकास हे सुरू झालाय. आणि हे झालं संस्थागत अचिव्हमेंट. पण शेतकऱ्यांच्या पातळीवर जर आपण पाहिलं, महिलांच्या पातळीवर पाहिलं, तर हा एकमेव प्रोजेक्ट आहे ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही संस्था त्या गावातून विड्रॉ झाल्यानंतर सुद्धा ते महिलांनी ते काम सुरू ठेवलं. म्हणजे पहिले आम्ही प्रोजेक्टमध्ये त्यांना बियाणं वगैरे दिले होते भाजीपालाचे, पण नंतर 2-3 वर्षानंतर प्रोजेक्ट संपला, आम्ही त्यांना बियाणं काही देऊ शकलो नाही. तरी त्यांनी स्वतःचे बियाणं ठेवले, काही मार्केटमधून बियाणं आणले, एकमेकांना बियाणं दिले. आणि ज्या गावामध्ये आमचे फक्त 30 किंवा 40 परसबाग होते त्या गावांमध्ये आज जवळपास 100 परसबाग आहे. आणि ते स्वतः त्यांच्या स्वतःच्या महिलांच्या इनिशिएटिव्हतून ते परसबाग काम करत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की इतक्या वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करायला पाहिजे, तर शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करत नव्हते. पण महिलांच्या माध्यमातून हे ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रचार प्रसार झाला. आणि आता महिला असं त्यांना वाटते की आता आपण तुरीवर, गहूवर, बाकी जे खाद्य पीक आहे, भाजीपाला, याच्यावरती आता ऑर्गॅनिक फार्मिंग त्यांनी सुरुवात केली आहे. तर नॅचरली आता सेंद्रिय परसबाग आणि सेंद्रिय शेती याचा सुद्धा प्रचार प्रसार सुरू झाला आहे. आणि आता आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो एक वेगळा विषय. तो इतक्या वर्ष मी खेडोपाडी काम केलं, पण मी शहरामध्ये राहते, तर शहरासाठी सध्या माझ्या काहीतरी कर्तव्य आहे. आणि योगायोगाने मी 2019 मध्ये श्रीमती संघटना या संस्थे संपर्कात आली. पहिले त्यांच्यासाठी मी कन्सल्टंट होती. मग आता 2019 पासून हे काम पूर्णपणे आपल्या हातात घेतलेलं आहे. आणि वर्धा शहरामध्ये कचरा व्यवस्थापनचं काम आणि कचरा वेचक जे महिला आहेत, जे गरीबातले गरीब महिला आहेत, जे आपल्या पाठीवर पिशवी घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरतात आणि कचरा गोळा करतात, त्या महिलांसाठी आम्ही काम करत आहे. तर आजचा जो माझा मुख्य प्रेझेंटेशन आहे तो या कचरा वेचक महिलांसाठी आणि कचरा व्यवस्थापन या विषयावर आहे. तर मी आपल्यासोबत आता या विषयावर मांडणी करू इच्छिते. मी आता माझं प्रेझेंटेशन सुरुवात करत आहे. हॅलो, दिसत आहे? हॅलो, हा, स्क्रीन शेअर होत आहे का? स्क्रीन दिसत आहे? नाही, शेअर करा. हा, एक मिनिट. हा, आता दिसत आहे? दिसत आहे. हो, दिसत आहे. मग मी आता सुरुवात करते. 2019 पासून मी श्रीभू संघटना या संस्थेमध्ये काम करते. ही संस्था मुख्यतः मुंबईची संस्था आहे आणि आमचे जे अध्यक्ष आहेत ते ज्योतिताई मापसेकर आमचे संस्थेचे अध्यक्ष आहे. आणि या बऱ्याच वर्षापासून कचरा व्यवस्थापनामध्ये काम करत आहे, शून्य कचरा व्यवस्थापनामध्ये काम करत आहे आणि कचरा वेचक महिलांसोबत काम करत आहे. 1998 पासून त्यांचा कचरा वेचक महिलांसोबत संपर्क आला आणि
तर त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की या महिला जे निरक्षर आहेत त्यांचं खूप छळ होत आहे, त्यांना त्यांच्यावर कर्जबाजारी आहे, त्यांच्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे, पुष्कळ महिला विडो आहे, पुष्कळ परित्यक्त्या, तर यांची परिस्थिती खूपच खराब होती. तर त्यांच्यासाठी त्यांनी 1998 पासून काम सुरू केलं आणि मग 80 पासून त्यांचं अजून त्याच्यामध्ये काम वाढलं. तर सुरुवातीला त्यांना असं वाटलं की आपण यांना काहीतरी कौशल्य देऊन यांचा कौशल्य विकास करून यांना कचऱ्यापासून बाहेर निघाला पाहिजे, काहीतरी नवीन त्यांनी शिकले पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांचं महिलांचं ट्रेनिंग प्रोग्राम पण सुरू केले. आणि मुंबईला आता बऱ्याच ठिकाणी हे वेस्ट मॅनेजमेंटचं काम चालतं आणि त्यांनी मग काही सोसायटीज घेऊन त्या सोसायटीचं कचरा व्यवस्थापनचं काम जे आहे, जसे की स्टेट बँक, सेंट्रल बँक सोसायटी, असं सोसायटीचं काम सुद्धा यांना, रिझर्व्ह बँक सोसायटी आहे, असं सोसायटीचं काम त्यांनी या महिलांना दिलं. आणि जो काम मुंबईमध्ये होता, तर मुंबई खूप मोठा शहर आहे, तर एवढ्या मोठ्या शहरामध्ये कचरा व्यवस्थापनचा इम्पॅक्ट एवढं दिसत नाही, म्हणून 2016 पासून वर्धेला हे कामाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर 2018 पासून यवतमाळला सुद्धा हे कामाची सुरुवात झाली. थोडंसं मी 10 मिनिटं या कचरा वेचक महिलांच्या परिस्थितीबद्दल सांगू इच्छिते, मग आपण कचरा व्यवस्थापन या विषयावर बोलू. तर आम्ही जे सर्वे केला वर्ध्याचा, तर वर्ध्यामध्ये आर्वी नाका, बोरगाव, इतवारा, पारधीबेळा, हिंगणघाट आणि आर्वी ब्लॉक हे सगळं मिळून जवळपास जे आहे 323 महिला कचरा वेचक आहे. आणि पहिले यांची ओळख काहीच नव्हती, म्हणजे यांची सुद्धा नगर परिषद सुद्धा यांची हे नव्हती, यांची काही एंट्री नव्हती, त्यांच्याकडे रेकॉर्ड नव्हता. मग आम्ही यांचा सर्वे करून आम्ही नगर परिषदकडून सगळ्यात पहिले यांचे ओळखपत्र तयार केले. यांच्याकडे आधार कार्ड नव्हते, म्हणजे बेसिक जो आपला आयडेंटिटीचे कार्ड आहे, आधार कार्ड तो पण नव्हतं, राशन कार्ड नव्हते, वोटर आयडी नव्हते, बँक अकाउंटचा प्रश्न ते बँक अकाउंट नव्हतं. तर हे सगळे जे एक व्यक्ती म्हणून जे आपले आयडेंटिटी कार्ड असतात, नागरिक म्हणून जे आपल्याकडे डॉक्युमेंट असायला पाहिजे, जन्माचा दाखला पण यांच्याकडे नाहीये. तर सगळ्यात पहिले आम्ही यांचे हे सगळे बेसिक डॉक्युमेंट्स तयार केले आणि यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर यांच्याकडे राशन कार्ड होते, जे काही खूप आवश्यक आहे. आता अंत्योदय योजना अंतर्गत एका महिलाला 35 किलो धान्य मिळत आहे, तर आम्ही यांचे मग अंत्योदय योजना अंतर्गत जे आहे राशन कार्ड बनवले. जवळपास 80-90 महिलांचे राशन कार्ड आम्ही बनवले. आता पूर्ण जे 150 महिला आहे, सगळ्या महिलांकडे राशन कार्ड आहे. मग नगर परिषद करून यांना ओळखपत्र दिलं. आपल्या वर्धेला आर्वी नाक्याला वडर वस्ती आहे, तिथे जवळपास 200 महिला राहतात. तसंच बोरगाव मेघेला पण ग्रामीण भाग आहे, तिथे पण महिला राहतात, तर तिथे पण आमचं काम सुरू आहे. तिथे आमचे एक निखिल जवादे कार्यकर्ता आहे, ते बोरगाव मेघेला काम करतात. आणि आर्वी नाक्याला नैना पाटील करते. नैना पाटील ही 4 वर्षापासून कार्यरत आहे. तिने तिचं खूप मोलाचं योगदान या कचरा वेचक महिलांसोबत त्यांचं डॉक्युमेंट बनवून देण्यामध्ये आहे. तिने यांचे बचत गट तयार केलेले आहे, यांचे आधार कार्ड बनवले, ओळखपत्र बनवले, राशन कार्ड बनवले. तर कचरा वेचक महिलांसोबत ती खूप डेडिकेशननी काम करत आहे नैना, आणि तसंच बोरगाव निखिल करत आहे. त्याच्यानंतर आम्ही यांना पॅन कार्ड बनवून दिले, यांचे जातीचे प्रमाणपत्र बनवून दिले. आता जातीचं प्रमाणपत्र बनवणं हे खूपच कठीण काम आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे की जातीच्या प्रमाणपत्रासाठी 1961चा पुरावा पाहिजे, काहीतरी बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, ज्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये यांचे जन्माचे नोंद आहे आणि यांचं जातीची नोंद आहे. आता हे सगळे जे महिला आहेत हे कुठून बाहेरून मायग्रेट होऊन आलेले आहेत, तर यांच्याकडे यांचे पूर्वजांचे काहीच डॉक्युमेंट नाही. आणि ही आत्ताची जी पिढी आहे, लहान मुलं, ते शिकत आहे, पण त्या लहान मुलांचे आई वडील शिकले नाही, त्यांचे आजी आजोबा शिकले नाही, म्हणून यांच्याकडे शाळेचे पण कोणतेही डॉक्युमेंट नाही आहे. त्याच्यामुळे या 1961चा पुरावाचा अभावी यांचं जाती प्रमाणपत्र बनवणे आम्हाला खूप कठीण गेलं. काही लोकांचे कुटुंबामधून एखाद्या व्यक्तीला सापडलं की मग त्यांच्या आधाराने सगळी वंशावळ जोडून आम्ही बाकी लोकांना बनवले. तर जवळपास असा मला आनंद आहे की 70-80 लोकांचे जे आहे ते आम्ही जाती प्रमाणपत्र बनवण्यात तयार झालो आहे. आम्हाला सक्सेस मिळाली, आम्ही बनवले आहे ते तयार. तसंच पॅन कार्ड पण बनवले आहे. आता आम्ही तेवढंच डॉक्युमेंटच नाही बनवून दिले, तर याच्यासोबत आम्ही थोडंसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज पण करतो. त्याच्यामध्ये समजा हे कचरा वेचक महिला आहे, तर यांना त्याच्यामध्ये काही केस गोळा करून केसावर भांडे देणाऱ्या महिला आहेत. तर केसावर भांडे देण्यासाठी यांना खूप फिरावं लागतं, म्हणजे एक महिला जवळपास एका दिवसामध्ये 5-5 किलोमीटर फिरते आणि मग ते त्यातनं त्याला काही घरामध्ये केस मिळतात आणि त्या एक्सेलमध्ये भांडे घेते. तर आम्ही काय प्रयत्न केला की यांना एकाच ठिकाणी जास्त केस मिळायला पाहिजे, त्याचा धंदा झाला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना लेडीज हॉस्टेल सोबत जोडलो. आता या वर्षी नाही होऊ शकलं, पण मागच्या वर्षी वर्धाचे जेवढे नर्सिंग हॉस्टेल आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहे, मुलींचे जेवढे हॉस्टेल्स आहे, सगळ्या हॉस्टेल सोबत आम्ही आमचे जे कविताताई गायकवाड फोटो दिसत होते त्यांना आम्ही इंट्रोड्यूस केलं
आणि मग त्यांनी मुलींकडून केस गोळा केले आणि त्यांना मग लागणारे जे काही वस्तू आहे, मुलींचे वस्तू आता सेफ्टी पिन आहे, हेअर पिन्स आहे, कानातले आहे, असे काही बांगड्या वगैरे आहे, असे काही लेडीज वस्तू त्यांनी त्या केसांच्या एक्सचेंज मध्ये या मुलांनी दिला. तर मुलींना पण खूप मजा आली त्याच्यामध्ये, कारण त्यांना घर बसल्या बसल्या वस्तूमध्ये त्यांना सगळ्या वस्तू मिळाल्या आणि त्यांना नुसतं ते फुकटात मिळाल्यासारखं झालं, कारण त्यांचे केस ते रोज फेकतातच बाई मुली. तर त्यांनी मग ते केस गोळा करणं सुरू केले आणि कविताताईला पण एका ठिकाणी खूप सारे केस मिळाले. तसंच आमच्या त्या या दुसऱ्या फोटोमध्ये ज्योतिताई मापसेकर अध्यक्ष आहे, तर त्या काही महिलांसोबत गाणे वगैरे घेत आहे. आमच्या या जे महिला आहेत हे मुळात आंध्र प्रदेशचे आहे, तर त्यांना मराठी बोलता येतं पण त्यांना काही लिहिता वाचता येत नाही, ते पूर्ण अनपढ आहेत. मग या महिलांसाठी सुद्धा आम्ही प्रौढ शिक्षणाचे क्लास सुरू केले आणि आमचे ज्या मानकर मॅडम आहेत त्यांनी खूप प्रेमाने आणि खूप धीरने या सगळ्या महिलांना लिहिणं वाचता शिकवलं. तर तशाच एका क्लासमध्ये ज्योतिताई आल्या होते, त्यांनी मग त्या महिलांना सावित्रीबाई फुलेचं गाणं शिकलं. तर फक्त शिक्षणच नाही तर यांचं आर्थिक बाजू पण मजबूत झाली पाहिजे, कचऱ्यापासून या महिला बाहेर आले पाहिजे, म्हणून आम्ही यांचे बचत गट पण तयार केले आहे. तर नुसत्या आरवी नाक्यालाच 5 बचत गट आहे आमचे. सावित्रीबाई बचत गट आहे, रेणुका बचत गट आहे, आरती बचत गट आहे, ज्योती बचत गट आहे, महालक्ष्मी बचत गट आहे. आणि या माध्यमातून जवळपास 65-70 महिला जे जुळलेले आहे आणि जवळपास आम्हाला आनंद हे सांगताना की बाकी खेडे भागामध्ये जर आपण बचत गट पाहिजे तर काही बचत गट फेल होतात, ते डिफॉल्टर होतात, लोन घेतात पण चुकवत नाही. पण आमच्या या महिला जे आहे त्यांच्या सगळ्यांचं रिपेमेंट, लोन घेणं आणि त्याला रिपेमेंट करणं अगदी रेग्युलर आहे. 4 वर्षापासून हे बचत गट सुरू आहे. कोणाची काही फायनान्शियल प्रॉब्लेम आली नाही. हे इकडून तिकडून पैसे घेतील पण बचत गटाचे बरोबर पैसे भरतात, लोन घेतात तर लोनचे पण पैसे हप्ते बरोबर भरतात. तसंच एक बचत गट आमचा बोरगावला पण झाला आहे आणि एक बचत गट आमचा यवतमाळला पण झालाय. आणि एका गटाला तर जवळपास 90,000 रुपये लोन पण मिळाला. ते 90,000 त्यांनी 10 लोकांमध्ये वाटून आपला धंदा जे आहे धंद्यामध्ये ते पैसे त्यांना गुंतवले. तर या महिला जरी अनपढ आहे त्यांना तेवढं पण त्यांना व्यवहार बरोबर कळतं, व्यवहारामध्ये खूप ते चांगले आहेत आणि व्यवस्थित आर्थिक व्यवहार बरोबर करतात. तसं आम्ही त्याच्यासोबत काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज घेतो, त्यांना गाणे शिकवतो, त्यांना तीळ संक्रांतीसाठी काही प्रबोधन करतो, त्यांना काही वानं पण आम्ही देतो. तर त्यांना वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये गुंतवून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे आमचं मुख्य काम आहे. आणि आता यावर्षी आम्हाला अजून एक प्रोजेक्ट भेटलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही यांना वेगळ्या वेगळ्या स्किल्स शिकवतो, जसं अगरबत्ती बनवणे, मेणबत्ती बनवणे, मुलतानी मातीचे साबण बनवणे, असे वेगळे वेगळे स्किल्स पण यांना शिकवलेले आहे आम्ही. फिनाईल बनवणे, हँडवॉश बनवणे, हे सगळं शिकवले. हे सगळं प्रोडक्शन आम्ही आमच्या संस्थेमध्ये करत आहे आणि मग त्या सावित्री बचत गटाचं नावाने लेबल लावून हे प्रोडक्शन जे प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये सेल करत आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीचे. हे सगळ्या महिलांचं वैशिष्ट्य काय, हे खूप इमानदार आहे. म्हणजे याच्यावर काही महिलांवर ठप्पा लागलेला आहे की हे चोर आहे आणि हे लोकांचं माल सोडतात आणि यांच्या पोलीसमध्ये कंप्लेंट पण होतात. पण असं फक्त 5% महिला आहे ज्यांचं असं पोलीस रेकॉर्ड वगैरे. बाकी 95% महिला हे आपल्या व्यवहारामध्ये खूप इमानदार आहे आणि खूप मेहनतीने काम करतात. आणि दुसरं महत्वाचं मी हे पाहिलं की यांचे डायरेक्शन्स म्हणजे ते पायी खूप चालतात, त्याच्यामुळे त्यांना जरी अनपढ आहे पण त्यांना कुठून आले होते, कुठे जायचं आहे, त्यांच्या डायरेक्शनचं ज्ञान त्यांना खूप परफेक्ट आहे. व्यवहार खूप चांगले करतात, दुकानाचा व्यवहार पण ते खूप चांगला करतात. आणि मला तर असं वाटतं की आपल्यापेक्षा हे महिला हुशार आहे कारण त्यांचं व्यवहारिक ज्ञान खूप चांगलं आहे. आता अशा रीतीने आम्ही त्या कचरा वेचक महिलांबरोबर वर्धेला काम करत, तसंच आम्ही यवतमाळला पण काम करत आहे. मग याचा एक दुसरी बाजू आहे ती आहे कचरा व्यवस्थापन. आता आपण जर निसर्गाला पाहिलं, जो आपल्या आजच्या विषयाशी जुळून आहे, तर निसर्गाने जे काही वेस्ट निर्माण केलं, निसर्गामध्ये 2च प्रकारचे घटक आहे, एक आहे वनस्पती आणि एक आहे पशु. तर जो पाळापाचोळा वगैरे जो गोळा होतो तो पालापाचोळा आपोआप जमिनीमध्ये निसर्गाने त्याचं हे केलं आहे, निसर्गाने त्याचं व्यवस्थापन केलं आहे. निसर्गाचं जे सूक्ष्म जीवाणू आहे ते सूक्ष्म जीवाणू याचं विघटन करतात आणि ते परत त्याच्यापासून तयार होते माती आणि मातीपासून परत झाडाला त्याचं हे मिळतं, झाडाला त्याचं खत मिळतं आणि पुढची पिढी झाडांची त्या खतावर निर्माण होते. म्हणजे निसर्गाने आपल्या कचऱ्याला बरोबर व्यवस्थापन करण्याची व्यवस्था केली आहे. तसंच एनिमल वेस्ट जे आहे, म्हणजे जनावरांचा जो मळमूत्र आहे, शेण आहे, हे सगळ्याचं सुद्धा बरोबर जीवाणूद्वारा त्याचं रिसायकलिंग होतं आणि ते रिसायकलिंग होऊन ते बरोबर मातीमध्ये मिळतं. पण आपण काय करत आहे, आपण ते मानव आहे स्वतःला आपण खूप हुशार समजतो, पण आपण आपल्या कचरा व्यवस्थापन बरोबर नीट करत नाहीये. आपण काय करत आहे, जे मिळालं तर सगळं एकत्र केलं आणि फेकलं. म्हणजे प्लास्टिक असो, काच असो, रबर असो, जैविक कचरा असो, अजैविक कचरा असो, हे असो, कोणत्याही प्रकारचा कचरा आपण एकत्र सगळं डस्टबिन मध्ये करतो आणि ते आपण फेकतो. त्यामुळे काय होतं
की ते कचऱ्याचे खूप ढीग साचतात आणि त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होत नाही, त्याच्यामुळे खूप जास्त त्याच्यामध्ये प्रदूषण होतं. काही काही ठिकाणी हे कचरा जाळावं लागतं. आता ओला कचरा आणि कोरडा कचरा जर एकत्र असला तर ओल्या कचऱ्यापासून मिथेन गॅस निर्माण होते आणि ही मिथेन गॅस जी आहे या गॅसमुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे, कारण हे आपल्या ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर वाढवतो. त्याच्यामुळे आपलं जे काही क्लायमेट चेंजचे परिणाम आपण त्याच्यापुढे पाहत आहे, कारण ढीग त्या ओल्या कचऱ्याचे साचलेले आहे. आम्ही काय सुरुवात केली आहे याच्यामध्ये की एक छोटासा एक वॉर्ड कचरा घेतला. आम्ही नालवाडीमध्ये आहे म्हणून आम्ही नालवाडीचा एक वॉर्ड नंबर 1 चा गीताईनगरचा कचरा घेतलेला आहे आणि आमच्या ज्या 2 कचरा वेचक महिला आहे, 2 परिसर भगिनी जे आहे, तर या कचऱ्याला सुरुवातीला तर कचऱ्याची 2 गाड्या रिक्षा गाडी येते, मग त्याला ते वेगळे वेगळे करतात. म्हणजे पॉलिथिन वेगळं, कागद वेगळं, त्याचा भंगार वेगळं, नॅपकिन्स आणि डायपर्स वेगळं, हे सगळं कचरा वेगळा वेगळा आम्ही पोत्यामध्ये भरतो. नॅपकिन्स आणि डायपर्सला आम्ही खड्ड्यामध्ये बरी करतो, पेपर वेस्ट वेगळा करतो आणि पॉलिथिन वेगळा करतो, ओल्या कचऱ्यापासून खत बनवतो. साधारणतः हे इतक्या प्रकारचा कचरा जो आहे तो कचरा येत आहे आपल्या कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये, जे गाडीमध्ये येते त्याच्यामध्ये कागद असतं, ओला कचरा असतोच, भाजीपाल्याचा कचरा आहे, झाडाचा पालापाचोळा आहे, काही नॉनव्हेजचं ते शेणाचं पण असतं, काही मीठ वगैरे पण असतं, फूड वेस्ट उष्ट्या अन्नाचा खूप मोठ्या प्रमाणात कचरा असतो, कोकोनटचे ते शेल्स असतात. तसंच कोरड्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक बॅग, बॉटल, मेटल, रेक्झिन, काच, रबर, ग्लास, ई वेस्ट, चार्जर वगैरे हे खूप सारा कचरा मिक्स असतो. आणि डेंजरस वेस्ट मध्ये डायपर्स, नॅपकिन्स, ओल्ड मेडिसिन्स, हॉस्पिटल वेस्ट हे सगळं येतं. आता आम्ही पुष्कळ वेळा महिलांना सांगितलेलं आहे की तुम्ही कमीत कमी जे आहे डायपर्स आणि नॅपकिन्स तरी वेगळे त्या गाडीमध्ये एक पोता लावला तर ठेवा, पण कोणी तसं करत नाही. मग आता आमची एक महिला काय करते, पहिले कचरा वर्गीकरण होतो, मग त्यातले चांगले चांगले पॉलिथिन निवडून त्या पॉलिथिनला आम्ही वॉश करतो, व्यवस्थित 2-3 पाण्यामध्ये साबणामध्ये वॉश करतो. मग त्याला आम्ही कट करतो आणि कट करून त्याला मग नंतर आता कोरोनाचा काळ आहे म्हणून त्याला सॅनिटाईज पण करतो आणि सॅनिटाईज करून हे कटिंग चांगलं उन्हामध्ये वाळवतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा आम्ही कुशन्स भरतो. तर असा कुशन्स तर भरलेलेच आहे, कारसाठी, आपल्या घरच्या सोफ्यासाठी, चेअरसाठी हे कुशन्स लोक आमच्याकडून घेऊन जातात. आणि आता आम्ही याच्यानंतर अजून खूप छान गोधड्या पण बनवल्या आहे, म्हणजे ते जमिनीवर टाकायचे जे लहान पोरांना झोपायला जे गोधड्या वगैरे असतात, किंवा आता हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये गोधड्या टाकतात लोक खाली, तर गोधड्या पण साड्याचे गोधड्या पण आम्ही हे प्लास्टिक भरून बनवले आहे, त्याचा अतिशय सुंदर उपयोग होत आहे. मग त्याच्यानंतर हा जो वेस्ट कागद आहे, न्यूजपेपर जे आहे, त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवता येतात. तर आपल्या लग्नाच्या पत्रिकापासून बनवता येतात. तर आमचे जे कलिग आहे, माझे कलिग जे आहे निखिल जवादे, ते खूप छान आर्टिस्ट आहे, पेपर क्राफ्ट खूप छान करतात. तर त्यांनीच या सगळ्या वस्तू न्यूजपेपर पासून बास्केट बनवली आहे, लॅम्पशेड बनवली आहे, लग्नाच्या पत्रिकापासून फुलं वगैरे बनवले आहे, प्लास्टिक पासून सुंदर फुलं बनवले आहेत, हे सगळे वस्तू त्यांनी बनवले. आणि हे सगळे वस्तू बनवण्याचं ट्रेनिंग आम्ही आमचे जे कचरा वेचक महिला आहे त्यांना पण देतो. आता हा जो गुलाबी आणि निळा फ्लावर आहे हे 1 टाइम यूज पॉलिथिन्स यूज करून बनवला आहे. पांढऱ्या रंगाचा जो हा फूल दिसतो हा वेस्ट जे चमचे असतात, डिस्पोजेबल स्पून्स आहे त्याच्यापासून बनवलेला आहे. असं वेगळे हे बॉटल पासून बनवले आहे, ज्याच्यावर आपल्याला बटरफ्लाय दिसत आहे. पेन जे आहे ते कागदापासून बनवले आहेत. असा वेगळ्या वेगळ्या वस्तूंचा उपयोग करून आम्ही क्राफ्ट आयटम बनवतो आणि हे विकतात सुद्धा. काही आयटम जे खूप छान आहे ते विकले पण जातात. आणि त्याच्यानंतर जो कचरा असा आहे ज्याला रिसेल व्हॅल्यू आहे, जसे की प्लास्टिक बॉटल्स आहे किंवा मेटल आहे, अजून रबर आहे, पॉलिथिन बॅग सुद्धा काही प्रमाणामध्ये विकल्या जातात. तर हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत, चप्पल जुते आहेत, हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत हे प्रोडक्ट्स आम्ही आमचे ते महिला एकत्र करतात आणि ते भंगारमध्ये विकतात. आता राहिला फक्त डायपर्स आणि नॅपकिन्सला आम्ही पीठमध्ये खड्ड्यामध्ये बरी करतो. मग आता राहिला ओल्या कचऱ्याचा विषय, तर त्याच्यामध्ये आम्ही असे मोठे मोठे कंपोस्ट टँक्स बनवले आहे. हा कंपोस्ट हे दिसतंय याच्यामध्ये हे लहान आहे, हा 5x5 आहे, पण 10x3 वगैरे पण आम्ही असे मोठे मोठे टँक्स बनवले आहे. आणि त्याच्यामध्ये हा ओला कचरा आणि त्याच्यासोबत शेण आणि काही कल्चर टाकून आम्ही या जो ओला कचरा आहे, भाजीपाल्याचा कचरा आहे, झाडाचा पालापाचोळा आहे, शेण कधी कधी येतं, कधी अजून गार्डन वेस्ट येतं, हे सगळ्या कचऱ्याचं आम्ही इथे या टाक्यांमध्ये खत बनवतो. अजून एक माहितीसाठी सांगत आहे की वर्धा नगर परिषद मध्ये इंजाळामध्ये पूर्ण वर्धा शहराचा कचरा जो आहे तो एकत्र केला जातो. जवळपास 30 गाड्या पूर्ण वर्धा शहरात फिरतात आणि मग इथे बोरगाव जवळ एक इंजाळा नावाचं गाव आहे, तिथे यांचं नगर परिषदचं रिसचं डम्पिंग स्टेशन आहे. त्या स्टेशन हे जे काम दिलेलं गेलं नगर परिषदेत ते एका प्रायव्हेट कंपनीला दिलं. त्या कंपनीचं नाव आहे स्विच गिअर कंपनी. ही स्विच गिअर कंपनी जी आहे ती हे पूर्ण वर्गीकरणचं काम करते, कचरा एकत्र करून प्रोसेसिंगचं काम करते आहे.
तर त्यांनी सुद्धा आमचे जवळपास 20 महिलांना पहिले लावलं होतं, जे कचरा वर्गीकरण करायचे आणि वेगळा कचरा करून त्याच्यापासून मग खतचं काम सुरू व्हायचं. तर तिथे पण आमच्या या महिलांनी प्लास्टिक वेगळा केला, कागद वेगळा केला, मग नंतर जो ओला कचरा आहे ते वेगळा करून त्यापासून खत तयार केलं. आता हे प्लास्टिक आणि कागद हे जे आहे ते हे ट्रकलोड मध्ये झालं की ते सिमेंटची कंपनी, अंबुजा सिमेंट कंपनी, त्या कंपनीकडे पाठवलं जातं. तिथे याला बर्न करतात, याच्यापासून मग ते लोक सिमेंट बनवतात आणि ओल्या कचऱ्यापासून मग खत तयार होतं. अशा रीत्याने ओल्या कचऱ्यापासून हे खत तयार होतो. हे मुद्दाम मी माहिती सांगितलेली की आपण जे सगळं डस्टबिन आपल्याकडे एकत्र करून जे आपण गाडीमध्ये टाकून देतो त्याच्यापासून आपण मोकळं होऊन जातो, त्याचे पुढे किती प्रोसेसिंग होतात आणि ते कचरा वेगळा करण्यासाठी किती महिला लागतात, किती लेबर लागतं, आणि ते समजा एकत्र वेगळं केलं नाही गेलं त्याचे मोठे मोठे ढीग साचतात, त्या ढीग मधून आग लागते आणि त्याच्यापासून मग ग्रीन हाऊस गॅसेस निर्माण होतात, आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण होतो. तर हे सगळं का बरं आहे? हे सगळं फक्त आपण जे निष्काळजीपणे आपला कचरा फेकतोय सगळं एकत्र करून त्याच्यामुळे. तर आपण आपल्या घरच्या लेवलला, आपल्या स्वतःचा जर कचरा लेवलला कचरा जर वेगळा ठेवला, म्हणजे कचरा ऍक्च्युली वेगळा करण्याची गरज नाहीये, फक्त घरच्या लेवलवर कचरा वेगळा ठेवण्याची गरज आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं, आपण समजा याच्यामध्ये वेगवेगळे डस्टबिन दाखवले आहे, पण निदान 2 डस्टबिन जर ठेवले, किचनचा किंवा ओल्या कचऱ्याचा डस्टबिन वेगळा आणि कोरड्या कचऱ्याचा डस्टबिन वेगळा, हे 2 ठेवले आपण रोजच्या वापरीमध्ये, आणि सॅनिटरी नॅपकिन्सला वेगळं एका कागदामध्ये किंवा पॉलिथिनमध्ये गुंडाळायचं, त्याच्यावर एक खूण करायची की याच्यामध्ये नॅपकिन लाल रंगाची खूण केली तर लोकांना कळून जाते. आणि ते गाडीमध्ये जेव्हा आपल्याकडे गाडी येतं त्याचा एक साईडला एक मोठा एक डब्बा असतो, त्या डब्यामध्ये आपण आपले नॅपकिन्स आणि सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, ऍडल्ट डायपर्स वगैरे टाकू शकतो. कोरडा कचरा आपण गाडीमध्ये टाकू शकतो. त्या गाडीवर सुद्धा 2 कप्पे येतात, ओल्या कचऱ्याचा वेगळा कप्पा असतो, भाग असतो, आणि कोरडा कचऱ्याचा वेगळा भाग असतो. पण कधीही आपण ते कचरा वेगळा टाकत नाही, ते वेगळं ठेवलं आणि वेगळा टाकला तर मग एवढं जे सेंट्रलाइज लेवलवर जे एवढ्या महिलांना लावून ते कचरा वर्गीकरण करायला लागतो तेव्हा ते थोडं श्रम कमी होईल आणि आपण पॉल्युशन पासून थोडंसं वाचू. नंतर हा जो कोरडा कचरा आहे, म्हणजे समजा भंगार आहे, जे प्लास्टिक आहे, मेटल आहे, हे एक तर आपण स्वतः विकू शकतो. त्याला स्टोर करण्यामध्ये काही तुम्ही तर 6 महिने 5-6 महिने एका पोत्यामध्ये भरून ठेवलं तर त्याला काही जास्त जागा लागत नाही. तर रद्दी पेपर आहे, मेटल आहे, प्लास्टिक बॉटल्स वगैरे हे सगळं एकत्र करून आपण एखादा मानी मग नंतर विकू शकतो. तर आपल्याला 4 पैसे मिळू शकतात, किंवा आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जे कचरा वेचक महिला जे फिरत आहे त्यांना सुद्धा तुम्ही हे भंगार देऊ शकता. त्यांना 10-20 रुपये मिळते, त्या बिचारे गरीब लोकांचा फायदा होऊन जाईल. तर असं करून आपल्या लेवलवर, आपल्या घराच्या पातळीवर एक ओला कचरा आणि एक कोरडा कचरा, त्याचा 2 डस्टबिन ठेवायचे, भंगार वेगळा साठवून ठेवायचा, आणि नॅपकिन्स आणि डायपर्स जे ते वेगळ्या गाडीमध्ये, कारण ते महिन्यातून एकाच वेळा निघणार किंवा 2 वेळा निघणार, तर तुम्ही वेगळं कागदामध्ये गुंडाळून त्या गाडीमध्ये टाकू शकता. त्याच्यामुळे खूप सारा लेबर वाचेल. कारण तुम्हाला इतकं, म्हणजे तुम्ही जेव्हा कचरा व्यवस्थापन तुम्ही त्या साईट जेव्हा पाहाल तर त्या तुमचे स्वतःचे वापरलेले नॅपकिन्स किंवा ऍडल्ट डायपर्स, ते एक ऍडल्ट डायपर जे आहे तर इतकं घाण वास येतोय, ते सगळं वास आणि ते सगळी घाण कोणी महिला हाताने बाहेर काढत आहेत. तुम्हाला स्वतःला ते कसं तरी वाटेल जेव्हा तुम्ही स्वतः ते पाहायला जाल. तर कृपा करून मी सगळ्यांना सांगत असते की तुम्ही हे नॅपकिन्स आणि डायपर, आपल्या घरची जी घाण आहे तर स्वतः त्याला व्यवस्थित जर मॅनेज केलं तर कोणाला त्याच्यामध्ये हात टाकायची गरज पडणार नाही. मग आता आपला जो चांगला कचरा आहे, जो आपला बायोलॉजिकल वेस्ट आहे, याला सुद्धा मिक्स कचरा त्यामध्ये आपण घेऊ शकतो, भाजीपाल्याचा कचरा घेऊ शकतो, गार्डन वेस्ट घेऊ शकतो. तर याचा आपण आपल्या घरच्याकडे सुद्धा कंपोस्टिंग करू शकतो. तर याच्यामध्ये काय आहे की कोणत्याही प्रकारचा ओला कचरा हे जीवाणू जे आहे, सूक्ष्म ऑर्गॅनिझम, जे सूक्ष्म जीवाणू आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, ते त्याला खातात आणि पचवतात. हे सूक्ष्म जीवाणूचा सोर्स काय आहे? एक तर शेणापासून आपल्याला हे मायक्रो ऑर्गॅनिझम मिळू शकतात. दुसरं आहे झाडाखालची माती. झाडाखालची मातीमध्ये जेव्हा आपोआप कचरा पालापाचोळा पडतो तर त्याला खायला खूप सारे सूक्ष्म जीवाणू तिथे असतात. ती माती जर आपण घेतो, ती माती आपल्याला कल्चर रूपाने होते, आणि तो जो कल्चर आहे तो कल्चर जर आपण आपल्या कंपोस्ट बास्केटमध्ये टाकलं तर ते कल्चर माती कचरा जो आहे तो आपोआप डिकम्पोज होईल. त्याच्यानंतर समजा आम्ही पण एसटीम्यू संघटनेने सुद्धा एक कल्चर डेव्हलप केला आहे. तो कल्चर ऍक्च्युली बार्क जे आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूट, जे शरद काळे सर आहेत, त्यांनी तो कल्चर डेव्हलप केला आहे. आणि तो कल्चर आम्ही वर्धेला आणला, इथे आम्ही मल्टिप्लाय करतो, मुंबईला पण मल्टिप्लाय करतो, आणि ते कल्चर मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये मग आम्ही ते बास्केट सोबत तो कल्चर सगळ्यांना देतो आहे, जेणेकरून कंपोस्टिंगची प्रक्रिया फास्ट होते, लवकर होते. ही ती बास्केट आहे. तर या बास्केटमध्ये काय केलंय, कोणालाही कचऱ्यामध्ये हात टाकायला आवडत नाही. मग आम्ही काय केलं आहे की ही अशी छोटीशी बास्केट बनवली आहे, त्याच्यामध्ये 2 नेट लॉनचे बॅग्स ठेवले आहे.
या बॅगमध्ये, दोन्ही बॅगमध्ये 1-1 किलो जो कंपोस्ट कल्चर आम्ही बनवतो संस्थामध्ये गोपुरीमध्ये, तो कल्चर टाकलाय. आपल्याला काय करायचंय की आपल्या घराचा जो भाजीपाल्याचा कचरा आहे त्याला थोडंसं कट करायचं भाजीसारखं. भाजींचे साल वगैरे असेल तर त्याला कट करायची गरज नाही, पण समजा गोबीचे देठ आहे किंवा मेथीचे मोठे मोठे देठ आहे, सांबारात आता हिरवा कचरा खूप मोठा मोठा सांबार मेथी निघते, हे जे देठ आहे जे लवकर कुजते, ते मोठे मोठे असतात, त्याला थोडंसं भाजीसारखं कापून आपण त्या पिशवीमध्ये टाकायचं. आणि याच्यामध्ये 1-2 नाडी दिली आहे, तर नाळा दिलाय तर नाड्याने त्याला बांधून असं त्याला जर हलवलं आपण, वर खाली जर हलवलं व्यवस्थित, तर म्हणजे कचरा आणि कल्चर एकत्र होतो. तर एक पिशवी पहिले भरायची, समजा 8 दिवसामध्ये एक पिशवी भरली तर मग दुसरी पिशवी भरायची. जेव्हा दोन्ही पिशव्या भरतील तेव्हा पहिली पिशवीचा जो कचरा आहे, तो जो कचरा आणि कल्चर एकत्र आपण पहिल्या पिशवीमध्ये केला आहे त्याला आपण त्या बास्केटमध्ये ओतून देतो. आणि या बास्केटमध्ये आम्ही एक पंजा पण ठेवलाय, तर त्या पंजाने ते कल्चर आणि कचरा व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते बास्केट बाजूला ठेवून तिथे कंपोस्टिंगची प्रक्रिया सुरू राहू द्यायची आणि कंपोस्टिंग सुरू राहील प्रक्रिया. आणि आपला कचरा कलेक्शन जो आहे तर या पिक्चरमध्ये आपण आपल्या वेगळा जो किचनचा डस्टबिन त्यामध्ये आपण कचरा कलेक्शन सुरू करू शकतो. मुख्यतः याचा मुख्य हेतू काय आहे की कचरा जो आपण एकत्र करतो आहे रोज, तो कचरा गोळा करण्याची प्रक्रिया वेगळी व्हावी आणि कंपोस्टिंगची प्रक्रिया त्या बास्केटमध्ये वेगळी व्हावी. एकदा आपण बास्केटमध्ये कचरा टाकला आणि त्याच्यामध्ये ताजा कचरा टाकणं बंद केलं तर मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर खूप छान अगदी काळभोर गडूळ खत जे आहे त्या बास्केटमध्ये निर्माण होतो. आता हा जो बास्केटमध्ये खत निर्माण झाला आहे हा फक्त खतच नाही तर हा कल्चर सुद्धा आहे. म्हणजे यालाच तुम्ही परत आपल्या पिशव्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये ताजा कचरा टाकून परत त्याच्यामध्ये खत बनवण्याची प्रक्रिया आपण सुरू करू शकतो. म्हणजे अर्धा खत तुम्ही खत म्हणून आपल्या गार्डनमध्ये वापरू शकता, किचन गार्डनमध्ये वापरू शकता, फुलांना झाडाला देऊ शकता, आणि अर्धा खत जो आहे तो पिशव्यामध्ये टाकून परत रिसायकलिंग सुरू करू शकता. आता ह्याच्यामध्ये काही फोटो दाखवते जिथे महिलांनी जे आहे खत बनवलेलं आहे, या ताईंनी खत बनवलेलं आहे. तर ते अर्धवट जो कचरा सडलेला जो कंपोस्ट आहे त्याला त्याने मिक्स केलं आहे आणि याच्यानंतर 1 महिन्यानंतर जे आहे ते खूप छान खत तयार होतो. या जे लांबट ताई आहे हे सिव्हिल पॉलिटेक्निक कॉलेजच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर आहे, या पण आपल्या घरी खूप छान खत तयार करतात. या ताई पण खूप छान करतात. जवळपास आम्ही वर्धेला 110 लोकांना हे कंपोस्ट बास्केट दिलेले आहे वापरायला. सगळ्यांकडे सक्सेसफुली हे सुरू आहे. फक्त थोडा पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो किंवा तेव्हा एअर मॉइश्चर म्हणजे हवेतला ओलावा जास्त असतो, तेव्हा कधी कधी कचऱ्याचा ओलावा आणि हवेतल्या ओलाव्यामुळे ते कचऱ्याचा लगदा होऊन जातो. तर त्या काळामध्ये मी लोकांना सांगतो की हे बास्केट जे आहे बाहेर पावसाळ्यात नाही ठेवायची, घरी आतमध्ये ठेवायची. बाहेरून अजिबात पाणी टाकायचं नाही. कचऱ्याचा जो ओलसरपणा आहे तेवढंच ओलसरपणा पुरेसे आहे खत बनवायला. आणि समजा असं वाटलं की खूप ओलं झालं तर त्या दिवशी ऊन असेल, त्या दिवशी उघाड असेल, त्या दिवशी हे सगळं बाहेर काढून थोडंसं वाळून घ्यायचं आणि मग परत त्या बास्केटमध्ये टाकायचं. तर हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खूप छान खत तयार होतो. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये जेव्हा हे असं खत तयार होतं तेव्हा थोडासा कचरा राहतो आणि थोडासा खत राहतो, तेव्हा आम्ही आपले जे घरची जे गहू चाळायची जी गाळणी असते त्या गाळणीने आम्ही हे खत गाळून दाखवतो त्या महिलांना आणि अगदी असं चहाच्या पत्त्यासारखं बिलकुल भुसभुशीत भुरभुरा असा खत तयार होतो. आणि हे वरचा जो कचरा आहे जो अनडिकम्पोज आहे थोडासा कमी कुजलेला आहे त्याला परत आपण बास्केटमध्ये टाकू शकतो. आता हा जो कल्चर आहे याच्यामध्ये आपण जास्त हिरवा भाजीपाला वापरलेला आहे, त्याच्यामुळे हे खत खूपच जास्त न्यूट्रिएंट रिच असतो. याच्यामध्ये पोषक तत्वांचं प्रमाण खूप जास्त असतं. तर याच्यावर जर आपण भाजीपाला लावला तर आपल्याला अतिशय सुंदर भाजीपाला मिळतं. मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये दाखवतो. याच्यामध्ये काय आहे की आता इथे तुम्ही पाहता की एका छोट्या टब मध्ये सांबार लावला आहे, चवळी भाजी लावली आहे, वांगे लावले आहे, मुळा लावलाय. बेसिकली जर आपली माती जर रिच आहे, याच्यामध्ये 50% कंपोस्ट आणि 50% माती वापरली आहे, तर लहानसा भांड्यांमध्ये सुद्धा आपण चांगलं खत तयार करू, चांगला परसबाग लावू शकतो. आणि जसं नागपूरला किंवा इतर मोठ्या शहरामध्ये जास्त फ्लॅट सिस्टम असतात, त्यांच्याकडे जागा नसते, पण बाल्कनीमध्ये आपण थोडेसे झाड लावू शकतो. आणि हे सगळे माझ्या घरच्या अंगणाचेच फोटो आहे, माझ्याकडे पण खूप जास्त जागा नाही आहे. तर मी असा विचार केला की निदान आपल्याला जे हिरवा पालेभाजी आहे ते सुद्धा ते आपण बाहेरून आणायची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे. तर सांबार आहे, सांबार एका टबमध्ये लावू शकतो, एका टबमध्ये पालक लावू शकतो, चवळी भाजी लावू शकतो, एखाद्या पोत्यामध्ये वांगे लावू शकतो. तर एका भाजीला आपल्याला काय पाहिजे असते, मिरची पाहिजे, टमाटर पाहिजे, सांबार पाहिजे आणि एखादी फळभाजी पाहिजे. तर ह्या सगळ्या जे 3-4 प्रकारच्या भाज्या निदान एवढे तरी आपण आपल्या परसबागेमध्ये लावू शकतो. आता इथे बघा याच्यामध्ये काय आहे की समजा आपल्याकडे जास्त कचरा आहे, गार्डन वेस्ट आहे किंवा हे निर्माल्याचा कचरा आहे, तर आपण याचा टेरेसवर कंपोस्टिंग करू शकतो. आता इथे मी काय केलंय की आमच्या कॉलनीमध्ये दुर्गादेवीचं 10 दिवस पूजन होतं,
तर त्या पूजनाअंतर्गत जे काही कचरा खूप सारे फुलं निर्मालय निर्माण झालं तर त्याच्यावर थोडंसं कल्चर आणि माती टाकून मी ढाकून दिलं. हे अगदी सोपं, म्हणजे हे अगदी 150 मध्ये मिळणारा मोटरसायकलचा कव्हर आहे. या कव्हर मध्ये मी ते कचरा आणि माती आणि कल्चर टाकून त्याला ढाकून दिलं आणि 2 महिन्यामध्ये ओलावा आतमध्ये राहतं, मेंटेन राहतं पॉलिथिनमुळे, आणि 2 महिन्यामध्ये अतिशय सुंदर खत तयार झालं. हे खतच नाही, याच्यामध्ये माती टाकली होती तर खतयुक्त माती निर्माण झाली. आणि या खतयुक्त मातीमध्ये जेव्हा मी भेंडीचे बी पेरले तर 3 महिन्यापासून आम्ही याच्यामध्ये 3 महिन्यापर्यंत मी याच्यामध्ये छान भेंडी, त्याच्यानंतर मी मग पालक लावली. तर 6 महिन्यापर्यंत आम्ही त्या दुर्गादेवीच्या निर्माल्याच्या खतापासून आम्ही भाजीपाला खाल्ला. तर आपल्याकडे माझं इथे मेन फोकस काय आहे की आपल्याला खूप परसबागेसाठी खूप जास्त खर्च करायची पण गरज नाही. आपल्याकडे जे काही संसाधन आहे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याकडचे जुन्या भांड्यांचा सुद्धा, माठांचा वापर करून, टबचा वापर करून सुद्धा आपण परसबाग लावू शकतो. फक्त आपल्याला त्याची आवड पाहिजे. आता हे बायोडॅम कंपोस्टिंग साईड, एखाद्याकडे जास्त कचरा आहे, खूप मोठा गार्डन आहे, लॉन आहे, मग खूप कचरा निघतोय, पालापाचोळा भरपूर निघत आहे. आता आमचा एक नारोडी वार्ड नंबर 3 आहे, तिथे काय आहे की रोजचा कमीत कमी 30 ते 40 किलो पालापाचोळा निघतो त्यांचा, जेव्हा पानगळ होते किंवा त्या एरियामध्ये ओपन स्पेस असल्यामुळे गवत पण खूप निघतं. मग असा भागाला काय काय, तिथे आपल्याला कल्चर म्हणून जे आहे ते आम्ही शेणाचा वापर करतो. ताजं शेण हे खूप चांगलं कल्चर आहे, कारण गायी जे आहे किंवा जनावर जे आपले गुरढोर आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचा पालापाचोळा खातात, कोरडा कचरा खातात, हिरवा कचरा खातात, आणि हा सगळा कचरा त्यांच्या पोटामध्ये पचतो आणि त्याचा एका दिवसामध्येच ते शेणामध्ये रूपांतर होतो. तर शेणामध्ये ते सगळे बॅक्टेरिया आहे जे कोरडा कचरा किंवा हिरवा कचरा पचवू शकतात. म्हणून इथे आम्ही ताज्या शेणाचा काला पाणीमध्ये करून या कचऱ्याला पूर्ण पाण्याने भिजवतो. एक थर, मग त्याच्यावर दुसरा थर, तसा थर, तिसरा थर, असं करून 5 फुटापर्यंत आपण हा ढीग बनवू शकतो. आणि 5 फुटानंतर त्या ढिगाला काळ्या रंगाचं प्लास्टिकने झाकायचं. आता ढाकण्याचं मुख्य कारण काय आहे की ढाकण्यामुळे एक तर आतमधला ओलावा हे पॉलिथिन धरून ठेवते, दुसरं बाहेर किती थंडी असली, गरमी असली, काही वातावरण बाहेरचं असलं तरी आतमधला वातावरण जो आहे तो तसाच राहतो. म्हणजे जर बाहेर थंडी आहे तर आतमध्ये गरम राहील, गरमी आहे तरी तो ओलावा असल्यामुळे तेवढं गरम होणार नाही आणि अंधार राहील. तर काळ्या रंगाच्या प्लास्टिकमुळे एका प्रकारचं एक इन्क्युबेशनचा एक टेम्परेचर निर्माण होतो आणि त्याच्यामुळे जे खत होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप लवकर होते. आणि याच कंपोस्ट मेथडवर, बायोडॅम कंपोस्टिंगवरच मी माझा पीएचडीचा पूर्ण सायंटिफिक अभ्यास केला आहे. तर असं सुद्धा आपण गार्डन वेस्ट मध्ये करू शकतो. त्याच्यानंतर समजा हॉस्टेल्सचे मेस आहे किंवा एखादं कम्युनिटी कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी खूप सारा भाजीपाल्याचा कचरा निघतो आहे. तर हा जो फोटो आहे हा विशेष कारण मी बनवलेला आहे एका हॉस्टेलच्या कॅन्टीनसाठी. हा 4 ते 5 फूट उंच आहे जमिनीपासून आणि त्याला वरती पण शेड आहे. हे एवढं उंच का बरं ठेवलंय, कारण बाहेरचे जे जानवर आहेत, गायी आहे, डुक्कर आहे, कुत्रे आहे, हे याच्यामध्ये कचरा, त्याला गडबड करू नये, कचरा जे डिस्टर्ब करू नये, त्याच्यामुळे त्याला उंच ठेवलं आणि एका बाजूला त्याला दार पण दिलाय. म्हणजे आपल्याला जर काम करायचं असेल तर तो दार उघडून आपण काम करू शकतो आणि याच्यावर वरती शेड पण दिलाय. तर असे हे फुल प्रूफ सिस्टम आम्ही अर्बन एरियासाठी, कॉमन एरियासाठी, हॉस्टेलसाठी, मेससाठी बनवलेले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग केले. एका भागामध्ये कचरा गोळा करायचा, 15 ते 20 दिवसानंतर तो कचरा गोळा झाला की त्याच्यामध्ये कल्चर टाकून, शेण टाकून त्याला टर्निंग करून एका साईडला असं राहू द्यायचं आणि दुसऱ्या भागामध्ये कंपोस्टिंगचं काम, जे कचरा कलेक्शनचं काम आहे ते सुरू करू शकतो. तर असे सुद्धा जे कंटेनर्स आहेत ते वर्धेला आम्ही पोलीस क्वार्टरमध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर आमचं नर्सिंग हॉस्टेलचा मेस तिथे दिलेले आहे. तिथे याच्यावर कंपोस्टिंगचं काम सुरू आहे. तर ओल्या कचऱ्यापासून आपण खूप चांगल्या प्रकारे खत बनवू शकतो जर व्यवस्थित नियोजन केलं तर. त्याच्यानंतर राहिला दुसरा भाग, तो म्हणजे उष्ण अन्न. आता अन्नाचं काय आहे की अन्नापासून तेवढा लवकर खत तयार होत नाही, त्याच्यावर दुर्गंध येतो आणि त्याच्यामध्ये डुकरांचा त्रास वाढतो, तिथे रोपण हलतं, जनावरांचा त्रास पण वाढतो. त्यासाठी आम्ही ते आरती बायोगॅस संयंत्र वापरून आम्ही हे त्याचा बायोगॅस बनवतो. आणि मुंबईला आता टाटा इन्स्टिट्यूटने एक मोठा निसर्गरेन म्हणून मोठा प्रकल्प डेव्हलप केला आहे. ते प्रकल्प जवळपास त्यांनी 11-12 ठिकाणी लावले आहे. तिथे जेवढं त्या टाटा इन्स्टिट्यूटचं कॅन्टीनचं जो पूर्ण फूड वेस्ट आहे तो पूर्ण फूड वेस्ट त्या बायोगॅसमध्ये त्याला टाकतात आणि त्याच्यापासून छान बायोगॅस तयार होते आणि ती जी गोबर गॅस आहे, बायोगॅस आहे, ते आपल्या कॅन्टीनमध्ये वापरतात. तर हे व्यवस्थितपणे यांनी ते आपला फूड वेस्ट सुद्धा रिसायकलिंग केलेलं आहे. फक्त आपल्याला विजन पाहिजे. आपल्याला जर विजन असलं, आपण थोडासा विचार केला तर आपण कोणत्याही प्रकारच्या कचऱ्याचा छान उपयोग करू शकतो. आता समजा आपल्याला कंपोस्टिंग करायचं एवढे वेळ नाहीये किंवा कोणते कचरा एकत्र करत बसेल, तर हे अगदी सोपी टेक्निक मी शोधून काढली आहे. याच्यामध्ये आपल्या घरीचे प्लास्टिकचे डाले जे असतात त्या डालेमध्ये आतमध्ये जुना चादर किंवा साडी किंवा कपड्याची एक लाइनिंग द्यायची
आणि रोजचा भाजीपालाचा कचरा याच्यावर टाकायचा. आणि सुरुवातीला काही दिवस कल्चर जे आम्ही डेव्हलप केलंय तो कल्चर टाकायचा किंवा झाडाखालची माती टाकायची. तर एक लेअर कचरा, एक लेअर माती, एक लेअर कचरा, एक लेअर माती, असं करून करून जवळपास एका महिन्यामध्ये हा एक टोपला भरून जातो. तो प्लास्टिकचा असो किंवा बॅम्बूचा असो, हा टोपला भरतो. भरल्यानंतर थोडा पाणी टाकून याला पूजाला ठेवून द्यायचं. एका महिन्यानंतर जेव्हा आपण याला विळाने पलटी करू तो सगळा कचरा जो ओला कचरा आहे भाजीपाल्याचा, आता सध्या खूप सारा कचरा निघत आहे. मेथीचं देठ आहे, बटाण्याचे सालं आहे, पालकचं देठ आहे. खूप आता हिवाळ्यामध्ये खूप चांगला हिरवा भाजीपाला असतो, तो खूप कचरा निघतो. संत्र्याचं साल आहे, ते सगळं टाकायचं या टोपल्यामध्ये. कचरा टाकून झाला की माती टाकायची, कचरा टाकून झाला की माती टाकायची. असं करून या टोपल्याला भरून द्यायचा. एक महिना याला पाणी द्यायचं व्यवस्थित. आणि जेव्हा थोडं पलटून पाहिलं, असं वाटलं की आता पूर्ण माती झाली, काही काही दिसत नाहीये, तेव्हा डायरेक्ट आपण या टोपल्यांमध्ये सुद्धा परसबाग भाजीपाला लावू शकतो. आता हे बघा, हे मी पालक लावली आहे टोपल्यामध्ये. हे माझ्या घरचा अंगणाचाच फोटो आहे. तर एक लहानसा टोपल्यामध्ये मला 2-3 दिवसाआड जवळपास प्रॉपर पालक निघत होती. आणि 3 ते 4 महिने मी या टोपल्याची पालक खाल्ली. म्हणजे आपल्याला आश्चर्य होईल की महालक्ष्मीपासून मला हे पालक निघायला सुरुवात झाली, तर मी दिवाळी नंतर अजून डिसेंबर जानेवारी पर्यंत हे खूप चांगलं आणि हिवाळ्यामध्ये खूप छान भाजीपाला चंद खाल्लं. तसे जर आपण आपल्याकडे 2-3 टोपले जरी ठेवले तर एका टोपल्यामध्ये पालक, एकामध्ये मेथी, एकामध्ये सांबार असं लावू शकतो ना. आपल्याला जे कच्ची भाजी खायची असते, आपल्याला घोळाला करून खायचं असतं, तर घरच्यासारखा फ्रेश काहीच नाही. म्हणजे अगदी दारातून आपण तोडलेला जो भाजीपाला आपण खातो त्याची चवच वेगळी असते. कच्चा सुद्धा हे खूप छान लागतं. आणि आमचे जे ग्रामीण भागातले महिला आहेत ते सांगत होते की आमचे पहिले मुलं आमची मार्केटची भाजी खातच नव्हते, नुसतं तर्रीसोबत खात होते. आता जेव्हापासून परसबागेमध्ये भाजीपाला निघायला लागलं तेव्हापासून आमचे मुलं भाजी खातात, कारण त्याची चवच वेगळी असते. तर आपण सुद्धा शहरचे लोक आहे, आपल्याकडे तेवढी जागा नाही आहे, आपण तेवढं जास्त श्रम करू शकत नाही जसं इतके लोक करतात. पण तरी कमीत कमी जागामधून, कमीत कमी वेळापासून आपण जे काही संसाधन आहे त्या संसाधन वापर करून आपण छान परसबाग फुलवू शकतो. आता पहा, याच्यामध्ये सुद्धा आपण इथे टमाटर लावलाय, ओला कांदा लावलाय, मेथी लावली आहे, वेली भाज्या सुद्धा खूप छान होतात. तर असं वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण भाजीपाला लावू शकलो तर आपण निदान टमाटर, पालक, मेथी, ओला कांदा, सांबार हे सगळ्या भाज्या आपल्या परसबागेमध्ये आपण लावू शकतो. हे बघा, हे सगळं आम्ही परसबागेमध्ये आम्ही लावलेलं आहे. भेंडी सुद्धा आम्ही त्याच्यावर लावली होती टेरेसवर. तर हे सगळं भाजीपाला आपण लावू शकतो. फक्त ते कचऱ्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर कचऱ्यापासून म्हणजे माझा जो प्रेझेंटेशन आहे किचन वेस्ट टू किचन गार्डन, म्हणजे आपल्या घरच्या कचऱ्याचा उपयोग करून आपण किचन गार्डन छान डेव्हलप करू शकतो, छान फुलवू शकतो. तर अशा रीतीने आमचे प्रयोग सुरू आहे. आणि अजून पुष्कळ काही नवीन नवीन आमचं शिकणं सुरू आहे. जसं जसं नवीन चॅलेंज येतात, नवीन चुनौती येतात, तसं तसं आम्ही नवीन नवीन काही शिकत असतो. तर आपण सगळ्यांनी वेळ देऊन खूपच चांगलं माझं प्रेझेंटेशन ऐकलं म्हणून आपण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि मी थांबते आता इथे. आणि जर कोणाला काही प्रश्न असेल तर मी त्याच्यावर उत्तर द्यायला इच्छुक आहे. धन्यवाद. हॅलो, जवळपास 47 मिनिट झाले आहे. हा, माझं प्रेझेंटेशन नीट ऐकू आलं ना सगळ्यांना? हॅलो, नीट ऐकू आलं ना? हॅलो, हा हा हा. प्रशांतजी, प्रश्न आहेत का? कोणाचे काही प्रश्न आहे का? नाही नाही. प्रीतीताईंनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि असं जे म्हणतात की कचरा म्हणजे कचरा नाही, तर ती चुकीच्या ठिकाणी पडलेली वस्तू आहे. वस्तू, बरोबर आहे. त्या चुकीच्या ठिकाणी पडलेल्या वस्तूला आपण योग्य ठिकाणी कसं टाकू शकतो याचं पद्धतशीरपणे आपल्या स्वतःच्या प्रयोगांती निष्कर्षाप्रत आलेलं असं मार्गदर्शन आपल्याला प्रीतीताईंनी केलेलं आहे. यासोबतच कचरा हाताळणारे लोक हे सुद्धा आपल्यासारखेच माणसं आहेत. आणि त्यांच्याविषयी संवेदना म्हणून आपण आपल्या घरातल्या कचऱ्याचं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ते कॉर्पोरेशनच्या कचऱ्या पेटीमध्ये टाकायचं, त्याचं आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन प्रीतीताईंनी केलेलं आहे.
आणि आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आपल्या वापरामध्ये उपयोग करू. प्रीतीताई, आपण इथे आलात आणि आपण आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी माझ्यातर्फे व्यक्तिशः आणि ग्रामायण तर्फे आपले हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद देते. धन्यवाद, आपल्याला पण खूप खूप धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न आहे का? नाही सध्या नाही. बरं.